जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, 10,000 प्रश्नांच्या महासंग्राम PYQ मालिकेमध्ये आपले परत एकदा स्वागत. मित्रांनो, आपल्या मालिकेमधला हा दुसरा व्हिडिओ आहे. यात सुद्धा आपण 50 प्रश्न घेणार आहोत आणि असं करत आपण संपूर्ण 10,000 प्रश्नांची तयारी करून घेणार आहोत. येणारी आगामी स्पर्धा परीक्षा कोणती असो, या सर्व प्रश्नांचा आपल्याला निश्चितपणे उपयोग होणार आहे. तर दोस्तांनो, पहिला प्रश्न म्हणजे 51 प्रश्न आपल्या स्क्रीनवरती. अ लॉंग वॉक टू फ्रीडम हे आत्मचरित्र कोणी लिहिलेले आहे? पहिला पर्याय महात्मा गांधी, दुसरा पर्याय इंदिरा गांधी, तिसरा पर्याय आहे डॉक्टर नेल्सन मंडेला आणि चौथा पर्याय आंग सान सू की. दक्षिण आफ्रिकेचे गांधी म्हणून आपण डॉक्टर नेल्सन मंडेला यांना ओळखतो. दक्षिण आफ्रिकेच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये यांचं तेवढंच योगदान आहे जेवढं भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये महात्मा गांधींचं आहे. आपलं संपूर्ण जीवनचरित्र याने एका पुस्तक रूपाने प्रकाशित केलेलं आहे आणि पुस्तकाचं जे नाव आहे मित्रांनो ते आहे द लॉंग वॉक टू फ्रीडम. त्यामुळे या पुस्तकाचे लेखक जे आहेत डॉक्टर नेल्सन मंडेला होत. प्रश्न क्रमांक 52. 31 मे रोजी कोणता आंतरराष्ट्रीय दिन साजरा केला जातो? पहिला पर्याय कामगार दिन, दुसरा पर्याय महिला दिन, तिसरा पर्याय पर्यावरण दिन आणि चौथा पर्याय जो आहे तो आहे तंबाखू विरोधी दिन. तर दोस्तांनो, 31 मेला तंबाखू विरोधी दिन साजरा केला जातो आणि तंबाखूमध्ये आढळणारा एक विषारी घटक जो आहे तो आहे कोणता? तर निकोटीन. प्रश्न क्रमांक 53. तिबेटी स्वातंत्र्यासाठी भारतात राहून कार्यरत असणारी प्रसिद्ध व्यक्ती कोण? दलाई लामा, मोमान, गयान मोत्रे का पीए सांगमा. दोस्तांनो, आपल्याला कल्पना असावी की तिबेट कोण्या एकेकाळी स्वतंत्र देश होता. कालांतराने चीन्यांनी त्या प्रदेशावरती ताबा मिळवला. तिथल्या लोकांनी आपली एक स्वातंत्र्य चळवळ सुरू केलेली आहे आणि कोणाच्या नेतृत्वाखाली? तर दलाई लामांच्या. चीनी सरकारच्या अनन्वित अत्याचाराला कंटाळून दलाई लामा आणि त्यांचे लाखो अनुयायी यांनी भारताचा आश्रय घेतला आणि भारतात राहून त्यांनी तिबेटी स्वातंत्र्यासाठी लढा जो आहे तो सुरू ठेवलेला आहे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे मित्रांनो ते असणार आहे काय? दलाई लामा. नंतर प्रश्न क्रमांक 54 आपल्या स्क्रीनवरती. संयुक्त राष्ट्र संघाची स्थापना कधी झाली? संयुक्त राष्ट्र संघ म्हणजेच मित्रांनो काय? तर UNO. द्वितीय जागतिक महायुद्धानंतर जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी जी संघटना आरंभ करण्यात आली होती तिचं नाव आहे काय? संयुक्त राष्ट्र संघ किंवा ज्याला आपण म्हणतो UNO. तर UNOची स्थापना कोणत्या दिवशी झालेली आहे असा प्रश्न विचारलेला आहे. 24 ऑक्टोबर 1944, 14 नोव्हेंबर 1944, 24 ऑक्टोबर 1945 आणि 14 नोव्हेंबर 1945. तर युनो दिन म्हणून 24 ऑक्टोबर हा दिवस साजरा केला जातो आणि साल जे आहे 1945ला या संघटनेची स्थापना झालेली आहे. नंतर प्रश्न क्रमांक 55. RK लक्ष्मण कोण आहेत? अ. प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक, ब. प्रसिद्ध चित्रकार, क. प्रसिद्ध सिने दिग्दर्शक आणि ड. प्रसिद्ध व्यंग चित्रकार. मित्रांनो, मागच्या लेक्चरमध्ये आपल्याला एका व्यक्तीचा उल्लेख केलेला होता आपण. त्यांचं नाव होतं RK नारायण. ते प्रसिद्ध साहित्यिक होते. RK नारायण यांचे सख्खे भाऊ जे आहेत ते RK लक्ष्मण होय आणि हे अतिशय प्रसिद्ध व्यंगचित्रकार होते, कार्टुनिस्ट होते. टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रांमध्ये यांचं एक कार्टून विषयक सदर यायचं ॲज यू नो आणि त्यात एक कॉमन मॅन, एक सर्वसाधारण माणूस दाखवलेला असायचा जो त्रयस्थपणे आजूबाजूच्या सामाजिक स्थितीचं यथासांग वर्णन आपल्या व्यंगचित्रातून दाखवत असे. नंतर प्रश्न क्रमांक 56. लुकिंग बॅक हे आत्मचरित्र यांचे आहे. पहिला पर्याय यशवंतराव चव्हाण, दुसरा पर्याय भास्करराव जाधव, तिसरा पर्याय तात्यासाहेब केळकर आणि चौथा पर्याय जो आहे तो आहे धोंडो केशव कर्वे. मित्रांनो, स्त्री उद्धाराचं कार्य करणारे, महिला शिक्षणाची द्वारं स्त्रियांसाठी खुली करणारे असे थोर समाजसुधारक धोंडो केशव कर्वे यांचं जे आत्मचरित्र आहे त्याचा इंग्रजी अनुवाद जो आहे तो आहे लुकिंग बॅक. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर जे असणार आहे ते असणार आहे धोंडो केशव कर्वे. प्रश्न क्रमांक 57. हॉकी या खेळामध्ये प्रत्येक टीममध्ये किती खेळाडू प्रत्यक्षरित्या मैदानात खेळतात? तर आपल्याला कल्पना असेल की हॉकी या खेळामध्ये साधारणतः मैदानात प्रत्यक्षपणे जे खेळाडू असतात ते असतात किती? 11. प्रश्न क्रमांक 58. ड्यूस हा शब्दप्रयोग कोणत्या खेळामध्ये केला जातो? हॉकी, क्रिकेट, बॅडमिंटन का बास्केटबॉल? जेव्हा
प्रतिस्पर्धी संघाचे किंवा प्रतिस्पर्ध्यांचे गुण समान होतात तेव्हा एक प्रकारे टाय होती आणि त्यालाच काय म्हणतात, ड्यूस. तर ड्यूस हा जो शब्दप्रयोग जो आहे हा बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 59, सायना नेहवाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? फुलराणी आहेत, या बॅडमिंटनपटू आहेत. सायना नेहवाल या बॅडमिंटनपटू आहेत आणि यांनी भारतासाठी ऑलिम्पिकमध्ये पदकसुद्धा जिंकलेलं आहे. प्रश्न क्रमांक 60, ॲम्नेस्टी इंटरनॅशनल या चळवळीचे उद्दिष्ट काय आहे? पर्याय 1 जागतिक शांतता, पर्याय 2 मानवी हक्क संरक्षण, पर्याय 3 जागतिक एकात्मता आणि पर्याय 4 वन्य प्राणी संरक्षण. ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही एक आंतरराष्ट्रीय संघटना आहे जे एक ब्रिटिश वकील पीटर बेरेन्सन यांनी लंडनमध्ये स्थापन केलेली आहे आणि या संस्थेचा उद्देश जो आहे तो जगामध्ये मानवी हक्क प्रस्थापित करणे किंवा मानवी हक्कांचं संरक्षण करणे. प्रश्न क्रमांक 61, सॉकर या खेळाचे दुसरे नाव आहे काय? तर दोस्तांनो, सॉकर या खेळाचं दुसरं नाव जे आहे ते आहे फुटबॉल आणि फुटबॉल भारतामध्ये विशेषतः पश्चिम बंगाल आणि गोवा राज्यांमध्ये प्रसिद्ध आहे. दक्षिण अमेरिका खंडात फुटबॉल प्रसिद्ध आहे. युरोपमध्ये फुटबॉलसुद्धा प्रसिद्ध आहे. आणखीन एक उल्लेखनीय बाब आपल्याला सांगण्यास आनंद वाटतो की फुटबॉल या खेळाचा उगम जो झालेला आहे तो चीनमध्ये झालेला आहे. प्रश्न क्रमांक 62, यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून पाळला जातो. पर्याय दिलेत आपल्याला पंडित नेहरू, डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन, महात्मा गांधी आणि लॉर्ड माउंटबॅटन. भारताचे पहिले उपराष्ट्रपती आणि पहिले शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन होते. यांचाच जन्मदिवस प्रतिवर्षी 5 सप्टेंबरला शिक्षक दिन म्हणून पाळला जातो. तर शिक्षक दिन म्हणून कुणाचा जन्मदिवस पाळला जातो? तो पाळला जातो डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस. प्रश्न क्रमांक 63 दोस्तांनो, क्रिकेटचा चेंडू लागून क्रिकेटर रमण लांबाचा कोणत्या देशात मृत्यू झाला? भारताचे एक महान फलंदाज होते रमण लांबा आणि परदेशी क्रिकेट दौऱ्यामध्ये जेव्हा ते बांगलादेशला गेले होते तेव्हा त्यांच्या डोक्याला चेंडू लागून त्यांचा मृत्यू झालेला आहे. तर रमण लांबा यांचा मृत्यू ज्या देशात घडून आला तो देश म्हणजे बांगलादेश. प्रश्न क्रमांक 64, बुद्धिबळात खेळाच्या सुरुवातीस कोण सर्वात जास्त संख्येत असतात? बुद्धिबळाच्या सुरुवातीस सर्वात जास्त कोण संख्येत असतात असा प्रश्न आहे. वजीर. आपल्याला माहिती आहे आपल्याकडं आणि आपल्या प्रतिस्पर्ध्याकडं एक वजीर असतो म्हणजे 2 वजीर. घोडा आपल्याकडे 2 असतात, प्रतिस्पर्ध्याकडे 2 घोडे असतात, 4 घोडे झाले. प्यादे आपल्याकडे 8 प्यादे असतात, प्रतिस्पर्ध्याकडे 8 प्यादे असतात, यांची संख्या झाली 16. हत्ती आपल्याकडे 2 असतात, प्रतिस्पर्ध्याकडे 2 असतात, हत्तींची संख्या झाली 4. आपल्याला विचारलंय सर्वात जास्त संख्या कोणाची असते? तर सर्वात जास्त संख्या जी असती ती असती प्याद्यांची. प्रश्न क्रमांक 65, 2012 लंडन ऑलिम्पिकमध्ये विजय कुमार यांनी कोणत्या खेळात पदक प्राप्त केले? 4 पर्याय दिलेत, बॉक्सिंग, नेमबाजी, पोहणे आणि काय टेनिस. तर 2012ला लंडन ऑलिम्पिक्समध्ये विजय कुमार यांनी नेमबाजी या क्रीडा प्रकारामध्ये पदक प्राप्त केलेलं होतं. नंतर प्रश्न क्रमांक दोस्तांनो 66, लक्ष्मी नारायण मित्तल जगातील भारतीय मूळ असलेली व्यक्ती कोणत्या उद्योगाशी निगडित आहे? ते सॉफ्टवेअर उद्योगाशी निगडित आहेत, ते स्टील उद्योगाशी निगडित आहेत, ते हार्डवेअर उद्योगाशी निगडित आहेत की ते जहाज उद्योगाशी निगडित आहेत? यांना स्टील बॅरॉन असे म्हणतात. लोह आणि पोलाद उद्योगाशी यांचा मोठा संबंध आहे. जगातल्या अनेक छोट्या मोठ्या कंपन्या विकत घेत आर्सेलर मित्तल नावाची सर्वात मोठी लोह पोलादाची कंपनी जी आहे ती लक्ष्मी मित्तल यांनी स्थापन केलेली आहे. त्यामुळं याचा पर्याय जो आहे तो आहे क. प्रश्न क्रमांक 67, लॉर्ड्स हे क्रिकेट मैदान कोणत्या देशात आहे? पहिला पर्याय आहे इंग्लंड, दुसरा पर्याय ऑस्ट्रेलिया, तिसरा पर्याय साऊथ आफ्रिका आणि चौथा पर्याय जो आहे तो मित्रांनो तो आहे श्रीलंका. तर लॉर्ड्स ज्याला क्रिकेटची पंढरी म्हणलं जातं तर हे जे मैदान जे आहे हे इंग्लंडमध्ये वसलेलं आहे. लॉर्ड्सचं मैदान दोस्तांनो इंग्लंडमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 68, पंडित रविशंकर हे कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत? पहिलं वाद्य आहे सारंगी, दुसरं आहे सितार, तिसरं आहे तबला,
चौथा आहे शहनाई. मित्रांनो, पंडित रविशंकर या वादकांना भारतरत्न पुरस्काराने सुद्धा प्रदान करण्यात आलेला आहे. आणि पंडित रविशंकर कोणत्या वाद्याशी संबंधित आहेत, तर ते सितार किंवा ज्याला आपण मराठीमध्ये सतार म्हणतो या वाद्याशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 69, आंतरराष्ट्रीय महिला दिन कोणत्या तारखेस साजरा केला जातो? पहिला पर्याय 1 मे, दुसरा पर्याय 8 मार्च, तिसरा पर्याय 1 डिसेंबर आणि चौथा पर्याय आहे 14 नोव्हेंबर. तर आंतरराष्ट्रीय महिला दिन प्रतिवर्षी साजरा केला जातो दोस्तांनो 8 मार्च या दिवशी. प्रश्न क्रमांक 70, शिवा थापा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? बॉक्सिंग, कुस्ती, तिरंदाजी का जुडो? तर शिवा थापा हे जे नाव आहे हे मुष्टियुद्ध म्हणजेच बॉक्सिंग या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 71, ड्युरँड कप कोणत्या खेळाशी संबंधित आहे? हॉकी, क्रिकेट, फुटबॉल का गोल्फ? तर ड्युरँड कप जो आहे मित्रांनो तो फुटबॉल खेळाशी संबंधित आहे. नंतर प्रश्न क्रमांक 72 आपल्या स्क्रीनवरती, उसेन बोल्ट हा धावपटू कोणत्या देशातील रहिवासी आहे? पहिला पर्याय अमेरिका, दुसरा जमैका, तिसरा कॅनडा आणि चौथा जो आहे तो आहे ग्रेट ब्रिटन. वर्ल्ड्स फास्टेस्ट मॅन असा ज्यांचा उल्लेख केला जातो असे प्रसिद्ध धावपटू, सर्वात वेगवान धावपटू म्हणून ज्यांचा उल्लेख केला जातो असे उसेन बोल्ट जे आहेत हे जमैका या देशाचे आहेत. नाव प्रश्न क्रमांक 73 आपल्या स्क्रीनवरती, खालील जोड्यांचा योग्य पर्याय ओळखा. आता इथं काय केलेलं आहे त्यांनी की देश आणि त्याची गुप्तचर संघटना अशा प्रकारचा एक संच दिलेला आहे आणि आपल्याला सुयोग्य पर्याय ओळखायचा आहे. आता एवढं सगळं वाचत बसण्याच्या ऐवजी जर आपण स्ट्रेट अवे दुसऱ्या पर्यायाला जर गेलो, इस्रायल या देशाची गुप्तचर संघटना आहे मोसाद, अमेरिकेची गुप्तचर संघटना आहे CIA, पाकिस्तानची गुप्तचर संघटना आहे ISI आणि भारतीय गुप्तचर संघटना जी आहे ती आहे रॉ. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय ब. प्रश्न क्रमांक 74, ग्रँड मास्टर ही संज्ञा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पहिला पर्याय नेमबाजी, दुसरा पर्याय बुद्धिबळ, तिसरा पर्याय टेनिस आणि चौथा पर्याय आहे गोल्फ. आता ग्रँड मास्टर ही संज्ञा चेस, ज्यालाच आपण बुद्धिबळ म्हणतो, या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 75, अवकाशयानातून अवकाशात जाणारी पहिली व्यक्ती कोण? तर मित्रांनो परत एकदा आपल्या स्क्रीनवरती 4 पर्याय आहेत. नील आर्मस्ट्रॉंग, युरी गागारिन, राकेश शर्मा, कल्पना चावला. आता आपण एक एक पर्याय पाहू आणि त्याची बरोबर उकल करूया. कल्पना चावला या पहिल्या भारतीय महिला आहेत ज्या अंतराळात गेलेल्या होत्या. राकेश शर्मा हे पहिले भारतीय आहेत जे अंतराळात गेलेले होते. नील आर्मस्ट्रॉंग चंद्रावरती पाऊल ठेवणारा पहिला मानव होता आणि घटना घडलेली आहे 1969 या साली. मात्र या प्रश्नाचं उत्तर अवकाशयानातून अवकाशात जाणारी पहिली व्यक्ती जी असणार आहे ती असणारी युरी गागारिन. आणि युरी गागारिन यांचा देश जो आहे तो देश आहे कोणता? तर रशिया. रशियाचे अंतराळवीर आहेत युरी गागारिन, अवकाशयानातून प्रथमतः अंतराळात गेलेले. प्रश्न क्रमांक 76, अभिलाषा म्हात्रे ह्या कोणत्या खेळाशी निगडीत आहेत? पहिला पर्याय खो खो, दुसरा पर्याय क्रिकेट, तिसरा पर्याय आहे कबड्डी आणि चौथा पर्याय आहे दोस्तांनो जुडो. तर अभिलाषा म्हात्रे या खो खो या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 77, गोपीचंद पी गोपीचंद म्हणूया आपण, कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहेत? टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन का हॉकी? भारतातल्या एक प्रसिद्ध अशा बॅडमिंटनपटू आहेत ज्यांचं नाव आहे सायना नेहवाल. सायना नेहवाल यांचे कोच, यांचे प्रशिक्षक आणि भारतासाठी अतिशय मोठ्या प्रमाणात बॅडमिंटन खेळणारे, भारताची विजयी पताका अनेक स्पर्धांमध्ये रोवणारे पी गोपीचंद हे बॅडमिंटन या खेळाशी संबंधित आहेत. प्रश्न क्रमांक 78, सार्क या संघटनेचे मुख्यालय कुठं आहे? मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा आपण याच्या संदर्भात बोललेलो होतो की सार्क या संघटनेची स्थापना 1985ला झालेली आहे. सर्वप्रथम भारतीय उपखंडातील 7 देशांचा यात समावेश होता. कालांतराने अफगाणिस्तान या संघटनेचा एक नवा सदस्य झालेला आहे आणि या संघटनेचं जे मुख्यालय आहे ते नेपाळमधील काठमांडू या ठिकाणी वसलेलं आहे. प्रश्न क्रमांक 79, संयुक्त राष्ट्र संघटनेने महाराष्ट्रातील कोणत्या योजनेची दखल घेतलेली आहे?
अशी कोणती महाराष्ट्रातली योजना आहे ज्याची दखल संयुक्त राष्ट्र संघटनेला म्हणजे युनोला घ्यावी लागली? पहिला पर्याय महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम, दुसरा पर्याय इंदिरा आवास योजना, तिसरा पर्याय स्वावलंबन योजना, चौथा पर्याय संजय गांधी निराधार योजना. तर मित्रांनो, पहिला जो पर्याय आहे महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम जी आहे, तर त्या योजनेला, त्या मोहिमेला जी प्रसिद्धी प्राप्त झाली त्याच्यामुळं संयुक्त राष्ट्र संघटनेला सुद्धा या मोहिमेची दखल घ्यावी लागलेली आहे. प्रश्न क्रमांक 80, अमेरिकेतील हेलन केलर या कोण होत्या? तर पहिला पर्याय सिनेतारका, दुसरा पर्याय अंध शिक्षिका, तिसरा पर्याय खेळाडू आणि चौथा पर्याय लेखिका. तर हेलन केलर यांचं एक आत्मचरित्र आहे द स्टोरी ऑफ माय लाईफ, आणि यांनी अंधांसाठी काम केलेलं आहे. त्या स्वतः अंध शिक्षिका होत्या. प्रश्न क्रमांक 81, खालीलपैकी कोणत्या दिवशी कामगार दिवस असतो? मित्रांनो, कामगार दिवस आणि महाराष्ट्र दिन हा एकाच दिवशी येतो आणि हा दिवस असतो कोणता? तर 1 मे. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर असणार दोस्तांनो पर्याय क 1 मे. प्रश्न क्रमांक 82, राजा हरिश्चंद्र हा चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित झाला? भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असं आपण दादासाहेब फाळके यांना संबोधतो आणि हा चित्रपट कोणत्या वर्षी प्रदर्शित झालेला आहे? तर 1913ला हा प्रदर्शित झालेला आहे. ब पर्याय दोस्तांनो हा भारतातला पहिला मूकपट होता. प्रश्न क्रमांक 83, टू दी लास्ट बुलेट हे पुस्तक कोणाच्या जीवनावरती आधारित आहे? मुंबईवरचा दहशतवादी हल्ला पाक पुरस्कृत हा भारतीय जनता कधीही विसरणार नाही. या अतिरेकी हल्ल्यामध्ये 12 अतिरेक्यांचा समावेश होता आणि यांच्याशी तेवढ्याच जिकरीने भारतीय लष्कराने त्याचप्रमाणे मुंबई पोलीस दलाने एक प्रकारे शर्थीने प्रयत्न करून या अतिरेक्यांना कंठस्नान पाजलं. यातला एकमेव अतिरेकी अजमल कसाब हा जिवंतपणे पकडण्यात आलेला. आणि मग ही जी घटना आहे या घटनेवरती आधारित अशोक कामटे यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे टू द लास्ट बुलेट. इनफॅक्ट हे त्यांच्या जीवनावरचं आधारित पुस्तक आहे. नंतर प्रश्न क्रमांक 84, खालीलपैकी जागतिक साक्षरता दिन कोणता? 8 मार्च, 1 डिसेंबर, 28 सप्टेंबर का 8 सप्टेंबर? तर जागतिक साक्षरता दिन दोस्तांनो हा साजरा केला जातो 8 मार्चला, वर्ल्ड लिटरसी डे. प्रश्न क्रमांक 85, 26 जानेवारी हा दिवस काय म्हणून साजरा केला जातो? स्वातंत्र्य दिन, लोकसंख्या दिन, महाराष्ट्र दिन का प्रजासत्ताक दिन? मित्रांनो, आपला देश प्रजासत्ताक झाला खऱ्या अर्थाने 1950 साली 26 जानेवारीला. त्यामुळं 26 जानेवारी हा जो दिवस आहे हा प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 86, बुद्धिबळात ग्रँडमास्टर सन्मान मिळवणारी पहिली भारतीय बुद्धिबळपटू कोण? पहिला पर्याय प्रवीण ठिपसे, दुसरा पर्याय डी बरुआ, तिसरा पर्याय विश्वनाथन आनंद आणि चौथा पर्याय आनंद अमृतराज. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे मित्रांनो विश्वनाथन आनंद, भारतीय ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद. प्रश्न क्रमांक 87, राष्ट्रध्वजाची उंची व लांबी यांचे प्रमाण कसे आहे? मित्रांनो, आपला जो राष्ट्रध्वज आहे तो आयताकृती असतो. ऑब्व्हियसली लांबी जी आहे याची जास्त आहे, उंची जी आहे ती कमी आहे. आणि लांबी आणि उंचीचं जे काही प्रमाण असतं तर ते 3:2 असतं. पण आपल्याला उंची आणि लांबीचं प्रमाण विचारलेलं आहे त्यामुळं ते असणार 2:3. या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 2:3 पर्याय क. प्रश्न क्रमांक 88, सर्वात मोठा सस्तन प्राणी कोणता आहे? पहिला पर्याय हत्ती, दुसरा पर्याय पानघोडा, तिसरा पर्याय जिराफ आणि चौथा पर्याय जो आहे तो आहे मित्रांनो देव मासा. तर सस्तन प्राणी ज्याला आपण मॅमल म्हणतो असे प्राणी जे डायरेक्टली यंग वनला म्हणजे अंड न देता पिल्लाला जन्म देतात अशा प्राण्यांना आपण सस्तन प्राणी म्हणतो. आणि जगातला सर्वात मोठा सस्तन प्राणी जो आहे तो आहे निळा देवमासा किंवा ज्याला आपण ब्लू व्हेल असं म्हणतो. प्रश्न क्रमांक 89, लज्जा ही कादंबरी खालीलपैकी कोणाची आहे? सलमान रश्दी, V.S. नायपॉल, तस्लिमा नसरीन का अरुंधती रॉय? तस्लिमा नसरीन या बांगलादेशी लेखिका आहेत.
आणि तस्लिमा नसरीन यांचीच ही कादंबरी आहे लज्जा नावाची कादंबरी. यांना बांगलादेश सोडून आपल्या लिखाणाबद्दल भारतात आश्रय घ्यावा लागलेला आहे. प्रश्न क्रमांक 90, जागतिक एड्स दिन कोणत्या तारखेला पाळला जातो? मागच्या लेक्चरमध्ये सुद्धा प्रश्न रिपीट झालेला आहे, त्यामुळे एक गोष्ट आपल्याला जाणवती की काही प्रश्न हे वारंवार सातत्यपूर्ण रीतीने रिपीट होत असतात. तर जागतिक एड्स दिन जो आहे तो प्रतिवर्षी 1 डिसेंबरला साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 91, ए मेरे वतन के लोगो हे गीत कोणी लिहिले आहे? पहिला पर्याय आहे कवी प्रदीप, दुसरा आहे कवी इक्बाल, चौथा आहे सलील आणि चौथा आहे मजरूर सुलतानपुरी. मित्रांनो, ए मेरे वतन के लोगो, जरा आँख में भर लो पाणी, ठीक आहे, हे जे गीत आहे ते संसदेच्या माझ्या मते पहिल्या अधिवेशनात सुद्धा गाण्यात आलेलं होतं आणि या गीताचे लेखक जे आहेत किंवा कवी जे आहेत ते आहेत कवी प्रदीप. प्रश्न क्रमांक 92, विम्बल्डन ओपन स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? पहिला पर्याय बॅडमिंटन, दुसरा पर्याय लॉन टेनिस, तिसरा पर्याय क्रिकेट आणि चौथा पर्याय आहे बेसबॉल. तर विम्बल्डन ओपन स्पर्धा खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर असणार आहे दोस्तांनो काय? लॉन टेनिस. प्रश्न क्रमांक 93, खालीलपैकी आजपर्यंत कोणास भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? पहिला पर्याय नेल्सन मंडेला, दुसरा पर्याय गोपाळकृष्ण गोखले, तिसरा पर्याय पंडित भीमसेन जोशी आणि चौथा पर्याय जो आहे तो आहे लता मंगेशकर. इथं प्रश्न आहे कोणाला मिळालेला नाही? नेल्सन मंडेलांना हा पुरस्कार मिळालेला आहे. भारतरत्न पुरस्कार प्राप्त करणारे दुसरे परकीय व्यक्ती म्हणून नेल्सन मंडेलांचा उल्लेख करावा लागेल. 1990 साली यांना पुरस्कार देण्यात आला होता. प्रथम व्यक्ती ज्या होत्या परकीय व्यक्ती ज्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं ते होते खान अब्दुल गफ्फार खान, ज्यांना 1987ला पुरस्कार देण्यात आला होता. पंडित भीमसेन जोशी प्रसिद्ध गायक यांना सुद्धा हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि गान सम्राज्ञी लता मंगेशकर यांना सुद्धा भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. महात्मा गांधींचे जे राजकीय गुरु आहेत गोपाळकृष्ण गोखले यांना हा पुरस्कार प्राप्त झालेला नाही. प्रश्न क्रमांक 94, डॅश या जगातील सर्वात लहान देशात रोमन कॅथोलिक समाजाच्या लोकांचे धार्मिक स्थळ आहे? पहिला पर्याय आहे इराण, ठीक आहे, इथं इराण पाहिजे. दुसरा पर्याय व्हॅटिकन सिटी, तिसरा पर्याय मेक्सिको आणि चौथा पर्याय तुर्कस्तान. मित्रांनो, जगभरातले जेवढे काही कॅथोलिक ख्रिश्चन्स आहेत यांचं पवित्र तीर्थक्षेत्र म्हणजे व्हॅटिकन सिटी आणि व्हॅटिकन सिटी हा जगातला सर्वात छोटा देश आहे. इटली या देशाची राजधानी रोम, रोममध्ये वसलेला एक छोटासा भूभाग जे की एक स्वतंत्र देश आहे व्हॅटिकन सिटी, ज्याचं क्षेत्रफळ 0.4 चौरस किलोमीटर आणि लोकसंख्या 1000 आहे. इथं पोप यांचं वास्तव्य असतं आणि रोमन कॅथोलिक समाजाच्या लोकांचे धार्मिक स्थळ जे आहे मित्रांनो ते आहे व्हॅटिकन सिटी. मित्रांनो, पेपर जर वाचन करत असाल तर आपल्याला कल्पना असेल की नव्या पोपची नुकतीच निवड झालेली आहे. प्रश्न क्रमांक 95, एड्स हे रोगाचे संक्षिप्त नाव आहे, त्याचे सविस्तर किंवा लॉंग फॉर्म काय आहे? तर जास्त आपल्याला पर्याय पाहत बसायचे नाहीत. सर्वसाधारणपणे सर्वांना एड्सचा लॉंग फॉर्म माहीत असतो, ॲक्वायर्ड इम्युनो डेफिशियन्सी सिंड्रोम. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क. प्रश्न क्रमांक 96, भारताचा राष्ट्रीय खेळ कोणता? तर भारताचा राष्ट्रीय खेळ दोस्तांनो आहे हॉकी आणि हॉकीचा जादूगार म्हणतो आपण मेजर ध्यानचंद यांना. प्रश्न क्रमांक 97, डेव्हिस कप ही स्पर्धा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? टेनिस, टेबल टेनिस, बॅडमिंटन का फुटबॉल? डेव्हिस कप ही जी स्पर्धा आहे ही टेनिस या खेळाशी संबंधित आहे. प्रश्न क्रमांक 98, अग्निपंख हे पुस्तक कुणी लिहिले? डॉक्टर अब्दुल कलाम, अटल बिहारी वाजपेयी, किरण बेदी यापैकी नाही. भारताचे पहिले शास्त्रज्ञ राष्ट्रपती, ठीक आहे, ज्यांच्या आत्मचरित्राचं नाव आहे विंग्स ऑफ फायर, याचाच मराठी अनुवाद जो आहे तो आहे काय? अग्निपंख. आणि या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? डॉक्टर अब्दुल कलाम. नंतर प्रश्न क्रमांक 99, राही सरनोबत कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? एअर पिस्तूल, बॅडमिंटन, क्रिकेट का खो खो? तर राही सरनोबत या एअर पिस्तूल या क्रीडा प्रकाराशी
निगडीत आहेत. आणि सर्वात शेवटचा प्रश्न म्हणजे आजचा 100वा प्रश्न मित्रांनो आपला, PV सिंधू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? क्रिकेट, बॅडमिंटन, हॉकी का खो खो? तर PV सिंधू आणि सायना नेहवाल दोघी एकाच खेळाशी निगडीत आहेत आणि तो खेळ मित्रांनो आहे कोणता? तर बॅडमिंटन. तर या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बॅडमिंटन होय. मित्रांनो, आपल्याला जर व्हिडिओ लेक्चर आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा, शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.